नमस्कार मित्रांनो. आजची कथा मला आपल्याच एका घनश्याम नावाच्या वाचक मित्राने पाठवलेली. आता ही कथा तुम्ही त्यांच्या शब्दामध्ये ऐका. नमस्कार, माझं नाव घनश्याम. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो मागच्याच वर्षी माझ्यासोबत घडून गेलेला होता आणि तो प्रसंग एवढा भयानक होता की आज पण मी तो प्रसंग विसरू शकत नाही. आता आमच्या घरचाच दुधाचा व्यवसाय आहे. म्हणजे माझ्या मोठ्या भावानेच तो व्यवसाय सुरू केलेला होता. घरच्या 8-10 मोठ्या म्हशी आहेत आणि त्यांचं बरंचसं दूध निघतं. पहिला आम्ही गावातल्या दूध डेअरीवर दूध द्यायचो, पण पुन्हा पुन्हा माझा मोठा भाऊ, ज्याला आम्ही आप्पा म्हणायचो, आप्पाने विचार केला की डेअरीला दूध वाढण्यापेक्षा आपण जर घरोघरी जाऊन दूध विकलं तर आपल्याला जास्त नफा मिळेल. आणि माझ्या भावाने तो व्यवसाय करायचा निर्णय घेतला. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर असं समजा की आम्ही आमच्या गावातले दूधवालेच होतो. व्यवसाय एकदम व्यवस्थित चाललेला होता आणि हळूहळू मी पण भावाला त्याच्या व्यवसायामध्ये मदत करायला लागलो होतो. सकाळी लवकर उठणे, म्हशींच्या धारा काढणे आणि पुन्हा ते सगळं दूध गोळा करून आमच्या गावामध्ये वाटणे हा आमचा सकाळचा आणि संध्याकाळचा रोजचाच दिनक्रम होता. आता हळूहळू आम्हाला शेजारच्या गावातल्या सुद्धा दुधाच्या ऑर्डर्स यायला लागल्या. तशी गावातली मागणी खूपच जास्त होती. त्यामुळं माझ्या भावाने म्हणजे आप्पाने ठरवलं की गावातली दूधं तोच देईल आणि आमच्या शेजारच्या गावात दूध द्यायची जबाबदारी त्यानं माझ्यावर सोपवली. आप्पाने आता मला फिरण्यासाठी दुसरी एक गाडी घेतली होती आणि मी ती गाडी घेऊन आता आमच्या शेजारच्या गावामध्ये दूध वाटप करायचो. आता मला आठवतंय त्या दिवशी माझा त्या शेजारच्या गावामध्ये दूध वाटण्याचा पहिलाच दिवस. मी माझी गाडी घेऊन त्या गावामध्ये गेलो. त्या गावांमध्ये तशी घरं फारच कमी होती. साधारणतः 30-40 घरं असतील आणि सगळी घरं थोड्याशा अंतरावरच असायची. कारण आम्ही ज्या एरियामध्ये राहत होतो तो एक डोंगराळ भाग होता. त्या दिवशी मी प्रत्येक घरासमोर गाडी नेली आणि घरासमोर गाडी थांबवून मी मोठ्यानं ओरडायचो, दूधवाला, दूध पाहिजे का? आणि जे दूध घेणार असतील ते पटकन बाहेर यायचे. मी त्यांना दूध द्यायचो आणि पुन्हा पुढच्या घरी जायचो. पहिल्याच दिवशी जवळजवळ 20-25 लोकांनी माझ्याकडून दूध घेतलं. जसं जसं पुढं जाईल तसं तसं रस्ता डोंगरावर जात होता, त्यामुळं रस्त्याला थोडीशी चढण लागलेली होती. मी आता जवळजवळ शेवटच्या घरापर्यंत गेलो आणि तिथून पुन्हा मी माघारी फिरणार तोपर्यंत मला पुढच्या टोकाला अजून एक घर दिसलं. मी माझी गाडी त्या घरासमोर नेली, पण त्या घराला मात्र बाहेरून कुलूप लावलेलं होतं. म्हणून मी पुन्हा त्याच रस्त्याने परत आलो. त्या दिवशी जवळजवळ 25 लिटर दूध मी शेजारच्या गावामध्ये खपवलं होतं. आता त्या दिवसानंतर मात्र मी शेजारच्या गावातल्या दुधाची संपूर्ण जबाबदारी घेतली. सगळं एकदम व्यवस्थित चाललेलं होतं. पण म्हणतात ना, कधीकधी आपल्यासोबत खूप चांगलं व्हायला लागलं की त्यानंतर काहीतरी वाईट घडतं आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत पण घडलेलं होतं. आता जवळजवळ मी शेजारच्या गावामध्ये दूध द्यायला सुरुवात करून 1 महिन्याभराचा कालावधी झालेला होता आणि तिथल्या बऱ्याचशा लोकांची आणि माझी खूपच चांगली ओळख झालेली होती. आता त्या दिवशी मला वाटतं शनिवार होता. मी संध्याकाळी 6:30 वाजता धारा वगैरे काढून कॅनमध्ये दूध भरून ती दोन्ही कॅन माझ्या गाडीच्या स्टँडला अडकवली आणि दादाला सांगून मी त्या शेजारच्या गावाकडे निघालो. ते गाव आमच्या गावापासून एकदम जवळच. दोन्ही गावाच्या मध्ये फक्त एक छोटासा ओढा होता आणि मोटरसायकलवरून जायचं म्हटलं तर फक्त 10 मिनिटाचा वेळ लागायचा. मी 10 मिनिटात म्हणजे जवळजवळ 6:45 वाजता त्या गावामध्ये पोचलो आणि त्या सगळ्या घरांमध्ये दूध वाटायला मला 1-1.5-2 तासाचा वेळ लागायचा. म्हणजे रात्री 8:30-9 वाजेपर्यंत मी घरी पण परत यायचो. आता त्या दिवशी पण 8:30 वाजेपर्यंत मी सगळ्या घरामध्ये जाऊन त्यांना दूध दिली. त्यानंतर नेहमीप्रमाणे मी सगळ्यात शेवटच्या घराजवळ गेलो आणि तिथं दूध दिलं आणि त्या घराच्या पलीकडे असणाऱ्या त्या बंद घराकडे मी माझी एकदा नजर टाकली. मला अपेक्षा होती की नेहमीप्रमाणे ते घर बंदच असेल, पण आज मात्र चित्र उलटंच दिसलं. त्या घराचा दरवाजा मला उघडा दिसला आणि माझ्या व्यावसायिक मनात एक विचार आला की त्या पण घरात जाऊन विचारावं की त्यांना पण दूध पाहिजे का, कारण माझंच 1 लिटर दूध जास्त खपलं असतं. आणि असा विचार करून मी माझी गाडी त्या एकदम शेवटच्या घराच्या एकदम समोर नेली. घराचा दरवाजाला कुलूप नव्हतं, पण दरवाजा थोडासा पुढं ढकललेला होता. पण जसं मी त्या घराच्या आवारामध्ये गेलो तसं मला एक वेगळीच जाणीव झाली.
ते घर खूपच विचित्र वाटत होतं. बाहेरून पण ते घर एकदम भकास वाटत होतं. बाहेरच्या बाजूला एक छोटासा बल्ब लावलेला होता. मी अलगद माझ्या हाताने त्या घराचा दरवाजा आतमध्ये ढकलला. तसा कुर्र आवाज करत तो दरवाजा उघडला आणि जसा त्या घराचा दरवाजा उघडला तसा एक उग्र दर्प माझ्या नाकामध्ये शिरला, जसं की त्या घरामध्ये काहीतरी सडलेलं असावं. मी माझा एक हात माझ्या नाकाला लावला आणि त्या घराच्या दरवाज्यातून आत शिरलो आणि त्या घराची अवस्था बघून माझ्या अंगावर काटाच आला. साधारणतः 2च खोल्यांचं घर होतं ते. आणि मी पहिल्यांदा त्या घरामध्ये ज्यावेळी पाऊल टाकलं त्यावेळी मी त्या घराच्या हॉलमध्ये होतो. आणि मला अपेक्षा होती की हॉलमध्ये सोफा, TV, पंखा अशा वस्तू असतील. पण त्या घराच्या हॉलमध्ये अशी एक पण वस्तू नव्हती. पूर्ण मोकळा हॉल. फक्त खालच्या फरशीवर एक विचित्र रांगोळीचं डिझाईन काढलेलं होतं. ती रांगोळी खूपच भयानक वाटत होती. आतमध्ये विजेचा एक एकदम छोटा दिवा होता आणि त्या दिव्याच्या प्रकाशात मला त्या घराच्या भिंती दिसल्या. एकदम काळ्या कळकट्ट भिंती. बऱ्याच दिवसापासून त्या घराची डागडुजी केलेली नसावी. बऱ्याच ठिकाणचं भिंतीचं प्लास्टर निघून खाली पडलेलं होतं आणि त्या भिंतीवर पण वेगवेगळ्या चित्रविचित्र आकृत्या काढलेल्या होत्या. मी आता त्या घराच्या हॉलमध्ये जाऊन हाक मारली, दूधवाला, दूध वगैरे पाहिजे का? पण मला कोणताच प्रतिसाद आला नाही. आणि मला त्या हॉलच्या पुढच्या भिंतीमध्ये एक दरवाजा दिसला आणि तिथून थोडा थोडा धूर बाहेर येताना दिसला. तो दरवाजा पण अर्धा उघडाच होता. म्हणून मी आता हॉलमधून त्या दरवाजाजवळ गेलो आणि तो दरवाजा अलगद पुढे ढकलला आणि आतलं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या खोलीची अवस्था तर या हॉलपेक्षा विचित्र होती. त्या खोलीच्या मधोमध हळदी, कुंकू, काळा बुक्का आणि वेगवेगळ्या पदार्थांनी एक मोठं चित्र मध्ये काढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अग्नी पेटवलेला होता. त्या खोलीमध्ये कसलाच प्रकाश नव्हता. फक्त त्या अग्नीच्या प्रकाशामध्ये मला आजूबाजूचं सगळं दिसत होतं. आणि त्या खोलीमध्ये पेटवलेल्या त्या अग्नीच्या समोर एक बाई बसलेली होती. तिच्या अंगावर काळी साडी होती. ती माझ्याकडे पाठ करून बसलेली होती आणि ती तोंडाने काहीतरी विचित्र मंत्र पुटपुटत होती. आणि जशी ती ते विचित्र मंत्र पुटपुटायची तसं मला जाणवायला लागलं की त्या खोलीतल्या अंधारामध्ये काहीतरी दडलेलं असावं आणि ते त्या अंधारामध्ये सारखं इकडून तिकडं घिरट्या घालत असावं. समोरचं दृश्य बघून माझे पाय थरथर कापायला लागले. तिच्या बाजूला सगळं अघोरी सामान होतं, जसं की प्राण्यांची हाडं, रक्त, मांस आणि त्या अग्नीमध्ये आहुती देण्यासाठी लागणारी लाकडं. माझ्या लक्षात आलं की इथं काहीतरी भानामतीचा प्रकार चालू असावा आणि मी विचार केला की पटकन इथून निघावं. आणि त्या बाईचं लक्ष नसतानाच मी त्या खोलीतून बाहेर पडलो आणि मी जोरात त्या हॉलमधून बाहेर पडणार तसं माझ्या पायाखाली काहीतरी आलं आणि त्याचा एक पचकन आवाज आला. तसं मी दचकून खाली बघितलं तर माझ्या पायाखाली एक लिंबू मिरची बांधलेली काळी बाहुली आलेली होती आणि माझा पाय पडल्या पडल्या ती बाहुली आणि त्या बाहुलीला लावलेलं लिंबू चेंदामेंदा झालेलं होतं. पण सगळ्यात आश्चर्य मला या गोष्टीचं वाटलं की त्या चेंदामेंदा झालेल्या बाहुलीतून अक्षरशः खरंखुरं रक्त बाहेर आलेलं होतं. आता मात्र भीतीनं माझी बोबडीच वळली आणि मी घाबरून वेगाने त्या घरातून बाहेर पडलो. माझ्या बाईकजवळ जाऊन मी जोरजोराने बाईकला किक मारायला लागलो आणि पुन्हा बाईकवरून जाताना मी माझी एक चोरटी नजर त्या घराच्या दरवाजाकडे टाकली तर आता ती आतली काळी साडी घातलेली बाई त्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिलेली होती आणि ती रागाने माझ्याकडे बघत होती. आता पहिल्यांदाच मी तिचा चेहरा बघितलेला होता. एकदम भयान चेहरा होता तिचा. सगळं अंग एकदम पांढरं शुभ्र आणि त्यावरती काळी साडी खूपच भयानक वाटत होती. आता मी जसं वेगाने गाडी पळवेल तसं एक भयंकर आवाज माझ्या कानावर पडला. तो त्या बाईचाच होता. ती म्हणाली, पळून पळून कुठे जाणार आहे? मी तुला गावाची वेशसुद्धा ओलांडू देणार नाही. तसं मात्र माझं धाबच दणाणलं. मी जोरजोराने गाडी पळवायला लागलो. तसं माझं गाव इथून फारसं लांब नव्हतं, पण आता मी जे काही बघितलं होतं त्यामुळे मला ते छोटंसं अंतर पण खूपच मोठं वाटायला लागलं. आणि मी माझी गाडी वेगानं आमच्या दोन्ही गावाच्या मध्ये असणाऱ्या ओढ्याजवळ आणली आणि जसं मी त्या ओढ्याच्या जवळ चाललो तसं अचानकच माझी गाडी बंद पडली. मला आश्चर्यच वाटलं, कारण आजपर्यंत माझी गाडी अशी कधीच बंद पडलेली नव्हती. मग अचानकच ती गाडी का बंद पडली असेल? तेवढ्यात त्या बाईचे शब्द मला पुन्हा आठवले. ती मला म्हणाली होती की मी तुला गावाची वेशसुद्धा ओलांडू देणार नाही. आणि मला वाटलं की कदाचित
तिनंच आपल्यासोबत हे सगळं केलं नसेल ना. पण दुसरं मन म्हणत होतं की हे सगळं काही खरं नसतं, असं काहीही नसणार आहे, काहीतरी किरकोळ गाडीचाच प्रॉब्लेम झालेला असेल. पण काहीही म्हणा, त्या दिवशी माझं मन मात्र चांगलंच चरकलं होतं. मी आता गाडी रस्त्याच्या एका बाजूला थांबवली आणि मोबाईलचा टॉर्च लावून गाडीला काय झालं आहे हे बघायचा प्रयत्न करायला लागलो. पण गाडीचे सगळे पार्ट एकदम व्यवस्थित होते. आता मी पुन्हा गाडीवर बसलो आणि जोरजोराने किक मारायला लागलो. पण गाडी काही केल्यास चालूच होत नव्हती. तेवढ्यात अचानक मला असं जाणवलं की माझ्या मागच्या अंधारामध्ये कुणीतरी आलेलं आहे. त्याचं अस्तित्व मला एकदम स्पष्ट जाणवत होतं. खरं तर मला मागं वळून बघायची सुद्धा भीती वाटत होती, पण मागं बघणं पण गरजेचंच होतं. मी झटकन माझी मान वळवली आणि मागं बघितलं, पण माझ्या मागं कुणीच नव्हतं. फक्त होता तो काळा अंधार. मी पुन्हा पुढं बघून बाईकला किक मारायला लागलो. तसं मला पुन्हा जाणवायला लागलं की माझ्या मागच्या अंधारामध्ये कुणीतरी घिरट्या घालतंय. आणि हळूहळू मला त्याची एक खुसफुस पण माझ्या कानामध्ये ऐकू यायला लागली. आणि त्यानंतर थोड्याच वेळानं मला एक शिळ घातल्यासारखा आवाज यायला लागला. मला वाटलं की आत्ता आपण दादाला बोलवून घ्यावं, म्हणून मी माझा मोबाईल काढला आणि दादाला फोन लावायला लागलो. पण अचानक काय झालं काय माहिती, माझ्या मोबाईलचं नेटवर्क पण पूर्णपणे गेलं. शेवटी मी आता विचार केला की गाडी ढकलतच गावापर्यंत नेऊया. आणि मी पुन्हा गाडीवरून खाली उतरलो आणि गाडीचे दोन्ही हँडल मी माझ्या दोन्ही हातामध्ये पकडून गाडी जोरजोराने ढकलायला लागलो. आता मी जसं गाडी घेऊन पुढं जाईल तसं मला जाणवायला लागलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूला माझ्यासोबत कोणीतरी पुढं चालायला लागले. रस्त्याच्या कडेच्या झुडपातून मला त्यांची चाहूल एकदम स्पष्ट जाणवत होती. पण तिकडं बघितलं तर मला दिसत मात्र काहीच नव्हतं. आता हळूहळू मी दोन्ही गावाच्या मधून जाणाऱ्या त्या ओढ्याच्या त्या छोट्याशा पुलाजवळ येऊन पोचलो. आणि जसं मी त्या पुलावर गेलो तसं मला पुलावर एक खूपच विचित्र आणि भयानक दृश्य दिसलं. त्या पुलावर रस्त्याच्या मधोमध एक बाई बसलेली होती. आणि ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून मगाशी त्या घरामध्ये दिसलेली ती काळ्या साडीतली बाई तीच ती होती. पण सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती खाली बसून आपल्या उजव्या हातामध्ये एक मोठा कोयता घेऊन कशावर तरी सपासप वार करत होती. तसं मी खाली नीट निरकून बघितलं तसं मला दिसलं की तिच्या दुसऱ्या हातामध्ये काहीतरी प्राणी वगैरे असावा. आणि ती त्या प्राण्यावर जोरजोराने उजव्या हातातल्या कोयत्याने वार करायला लागलेली. त्यामुळे त्या प्राण्यांच्या शरीरातल्या रक्ताच्या चिळकांड्या त्या रस्त्यावर सगळीकडे उडायला लागलेल्या होत्या. आता इथपर्यंत तर सगळं ठीक होतं. त्यानंतर पुढं जे दिसलं ते मात्र खूपच भयानक होतं. त्या प्राण्याच्या शरीरातून निघालेलं रक्त सगळ्या रस्त्यावर पसरलेलं होतं. आणि रस्त्याच्या बाजूच्या अंधारातून एक 2-3 विचित्र काळ्या आकृत्या, एखाद्या सावली किंवा धुरासारख्या म्हणा हवं तर, आणि त्या आकृत्या रस्त्यावरून सरपटत त्या प्राण्याच्या शरीरातून सांडलेलं रक्त आपल्या लाल भडक जिभेने चाटत होते. हे दृश्य बघून मला आता भोवळ जायची बाकी राहिली होती. माझे हातपाय भीतीने एकदम थंडगार पडलेले होते. मेंदू एकदम बधीर झालेला होता. हळूहळू माझे हातपाय खूपच जड झाले. मी आता मनात असूनसुद्धा एक पाऊलसुद्धा पुढं टाकू शकत नव्हतो. जसं की माझी पावलं कुठल्या तरी गाळामध्ये अडकलेली असावीत. आणि भीतीने माझी अवस्था एवढी विचित्र झालेली होती की मी मटकन जागेवरच खाली बसलो. ती बाई त्या काळ्या सावल्यांसाठी बळी देत होती आणि ते भयानक दृश्य मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो. खरं तर मला अजून पण कळत नव्हतं मी जे बघतोय ते सत्य आहे की भास आहे. पण ते जे काही होतं ते खूपच भयानक होतं. हळूहळू मला भोवळ आल्यासारखं झालं आणि मी तिथंच रस्त्यावर पडलो. आणि ज्यावेळी मला जाग आली त्यावेळी माझं डोकं माझ्या दादाच्या मांडीवर होतं आणि तो माझ्या तोंडावर पाणी मारत होता. मी पडलेल्या जागीच होतो. तसं दादा मला विचारायला लागला, अरे घनश्याम, काय झाले तुला आणि तू इथं रस्त्यात का झोपलायस? तसं मी दादाला म्हणालो, दादा मी तुला सगळं सांगतो, पण आधी इथून घरी चल. त्यानंतर दादा मोटरसायकलवर बसला आणि त्याने मोटरसायकल स्टार्ट केली. त्यावेळी मात्र मोटरसायकल लगेचच स्टार्ट झाली. मी त्याच्या मागं बसलो आणि आम्ही भरधाव वेगानं घरी निघून गेलो. माझ्या घरातली लोक खूपच काळजीत पडलेले होते. मी घरी गेल्या सगळेजण माझी विचारपूस करायला लागले. तसं मी सगळ्यांना माझ्यासोबत घडलेली घटना सांगितली. तसे माझे दादा आणि माझ्या घरातली सगळी माणसं मला ओरडायला लागली आणि त्यांनी मला सांगितलं की त्या गावामधलं ते शेवटचं घर एका चेटूक करणाऱ्या बाईचं आहे. त्यानंतर घरातल्या लोकांनी बरेच उतारे म्हातारे केले, मांत्रिकांना बोलवलं, माझ्यासाठी वेगवेगळ्या पूजा घातल्या. त्यानंतर मला हळूहळू थोडंसं बरं वाटायला लागलं.
आणि त्या दिवसानंतर मात्र मी आमच्याच गावामध्ये दूध द्यायला लागलो. माझा दादा आता त्या शेजारच्या गावामध्ये दूध द्यायला जायचा आणि त्यानंतर मात्र सगळं एकदम सुरळीत चालू झालं. पण त्या घरातल्या त्या भानामती करणाऱ्या काळ्या साडीच्या बाईचा तो अनुभव मात्र आज पण माझ्या मनातून काही केल्या जात नाही.